बाबा आणि वहिनी लॉयरला सुद्धा भेटले। ते आपली केस लढणार होते, ते पॉझिटिव्ह होते आपल्या केस बाबतीत। पण त्या विराजनी त्या लॉयरला सुद्धा विकत घेतलं। स्टिल होप्स होत्या। आपले घराचे पेपर्स दाखवून आपण कुठलीही केस इझिली जिंकू शकलो असतो। पण दादा काय झालं दादाला? दीप, दादा कोणाला काही न सांगता घराचे पेपर्स घेऊन गेला कोणाला तरी दाखवायला, आणि रस्त्यात गुंडांनी ते पेपर्स चोरी केले। दादाला मारलं सुद्धा ग। दादाला मारलं म्हणजे? कुठे आहे दादा? कसा आहे तो? तू फोन दे त्याला, मला बोलायचं त्याच्याशी। फोन दे त्याला। दी दादा आता आपल्या या घरात राहत नाही। ही काय बोलतेय? दादा घरात राहत नाही म्हणजे कुठे गेला तो? त्याला काही झालं नाही ना? ठीक आहे ना तो? नाही तो ठीक। एकतर ना त्यांनी ते पेपर्स चोरीला गेले हे खूप लेट सांगितलं ग, आणि बाबा आणि वहिनीशी उगाच वाद घातला। काय तर म्हणे तुम्हाला माझी किंमत नाहीये, बाहेर बरीच लोक आहेत ज्यांना माझी किंमत आहे, असं काहीतरी बेसलेस स्टेटमेंट करून गेला ग। दीप, बाबा आणि वहिनी असते विराजला भेटून आले। बाबांनी पाय धरून माफी मागितली ग त्याची, पण त्या विराजनी अट ठेवली की एका महिन्यात 5 लाख रुपये द्या तरच हे घर परत करेन। हे ऐकून बाबांनी खूप स्ट्रेस घेतलाय ग। आजारी पडलेत ते, वहिनी कशी बशी त्यांना एकटी घरी घेऊन आली। डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय, आणि मेन म्हणजे स्ट्रेस फ्री राहायला सांगितलंय ग। नाहीतर सगळंच खूप विचित्र झालंय दी, काय करायचं काहीच कळत नाहीये। की इतकं सगळं झालं आणि तू बोलतेस काही विशेष नाही, सांगितलं का नाही मला? निकी, सगळं सांगून झालं आपल्या घरातलं तुझ्या दीला? मग हेही सांग, ही वेळ तिच्यामुळे आलीये। तुमच्या बाबांची फूस आहे ना, नाहीतर हे प्रकरण एवढं वाढलंच नसतं। कळतंय ना? तुझ्या दीचं स्वप्न आहे ना या घराची धूळदाण बघण्याचं, ते लवकरच पूर्ण होईल, तिला सांग। आई, आणि तिला हेही सांग की या घरावरची तुझी सावली अजून काही गेलेली नाही, त्यामुळे ह्या घरावरचं अरिष्टही जात नाहीये। खरं तर ना सगळं नीट झालं असतं जर तिने, पण नाही, घशाखाली घास कसा गेला असता मग तिच्या? आम्हाला सुखात बघितलं असतं तर? तू हॅलो हॅलो निक्कू, अर्पिता मॅडम, माझ्या माहेरी इतकं काही घडून गेलं आणि कळलं पण नाही हो। मदत करणं तर दूरची गोष्ट आहे, पण बाबांनी मला यातलं काही कळूही दिलं नाही। कुठून आणणार आहेत बाबा 5 लाख रुपये? आणि निकी, तिने सगळं लपवलं, तिच्या हातात कामही नाही हो आता।
दादाला काय झालं, तू का असा वागतोय? अर्पिता मॅडम, तुम्ही नका काळजी करू. कशी काळजी करू नको? तुम्ही ऐकलं ना अगदी काय बोलली ते? जिथे आभाळच फाटले तिथे कुठे कुठे ठिगळ लावणार होत आपण. बघा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आपण दोघं मिळून सगळे प्रश्न सोडवणार आहोत. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? सगळं होईल व्यवस्थित. गुड गुड या रेणुका. म्हणजे आपण जसं ठरवलं होतं तसं सगळं घडतंय तर फॅन्टॅस्टिक. सो समीरच्या आईचा अर्पितावरचा राग वाढवण्यासाठी निकी हा डिव्हाइस आहेच आपल्याकडे. पण अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे. काय करायचंय? सो पण समीर असं काही बोललाच. अच्छा, समीर असं काही बोलला नाहीये पण तरी आईला सांगायचंय. अगं नाही, आईने खरं खोटं करायचं ठरवलं तर? रेणुका, माणूस जेव्हा असा भयंकर रागात असतो ना, तो फार विचार नाही करत बसत. तो डायरेक्ट तुकडा पाडतो. आणि समीरची आई सुद्धा हेच करणार, मी तुला गॅरंटी देते ना. आय हॅव सरप्राईज फॉर यू. मी विसरूनच गेले. एक मिनिट. टाटा, परफ्यूम आहे, मेड इन पॅरिस. पॅरिस? या. बघू. ओपन इट, ओपन इट. छान आहे, छान आहे. छान आहे ना? लक्षात येते ना रेणुका?